क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 24,623. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे माननीय अध्यक्ष महोदय, जवळपास 2025ला हिमाचलमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीत कामगार म्हणजे ही बैठक झाली 27 जून 2025ला. तिथे कामगार खात्यांनी, देशाच्या कामगार खात्यांनी जवळपास 10 मेडिकल कॉलेज करता घोषणा केली. त्यात महाराष्ट्रात 2 कॉलेज होते, एक बिबेवाडी पुणे आणि नागपूर महाराष्ट्र. या 10 पैकी 9 कॉलेजचा प्रस्ताव गेला, फक्त नागपूरचा प्रस्ताव गेला नाही. माझी म्हणजे या बाबतीत मला विनंती अशी आहे की केंद्र सरकार द्यायला तयार आहे आणि आपण घ्यायला तयार नाही. केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या कर्मचारी राज्य विमा बैठक 27 जूनला पार पडली. माननीय अध्यक्ष महोदय, 10 कॉलेज निर्माण झाले. अप्रुव्हल फॉर स्टार्टिंग MBBS ॲडमिशन पर हॅज बीन ग्रँटेड असा स्पष्ट उल्लेख या पत्रात आहे. म्हणजे महाराष्ट्राला किंवा नागपूरला अधिक मेडिकलच्या सीट्स, MBBSच्या सीट्स मिळाल्या असल्या. माननीय अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर देशातल्या 9 लोकांनी पुण्यातला जाऊ शकतो प्रस्ताव, पण नागपुरातला जाऊ शकत नाही. दुर्दैव आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय नितीनजी, काँग्रेस, भाजप सगळ्या भागातले ज्येष्ठ नेते या शहरात आहे, पण इथला प्रस्ताव जात नाही याची शोकांतिका आहे. माननीय अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे हा जो प्रस्ताव का गेला नाही तर म्हणजे हे नागपुरात का मान्य झाला हे कॉलेज, तर मोठ्या प्रमाणात मिहान आला आहे, मोठ्या प्रमाणात कामगार तिथे आले आहेत, गडचिरोलीला मोठं हब निर्माण झाला आहे. या सगळ्या दृष्टीने कामगार विभागाचं एक मेडिकल कॉलेज, तिथे कामगारांना उचित सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून आता माननीय महोदय 3 एकर जागा कामगार विभागाच्या दवाखान्याकरता आरक्षित असलेली 3 एकर जागा शहराच्या मध्यभागी अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे आरोग्य खात्याजवळ पण नागपूर शहरात प्रचंड जागा आहे. माझी आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे, माझे 4 स्पेसिफिक प्रश्न आहेत की राज्य कामगार विमा मंडळाचे वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे स्थापित करण्याबाबत सामंजस्य करार कधी केला होता, त्याची सद्यस्थिती काय आहे, नंबर 1. नंबर 2, कामगार विभागाची स्वतःची जागा उपलब्ध असताना तसेच आरोग्य विभागाकडे जागा उपलब्ध असताना प्रस्ताव पाठवण्याच्या विलंबाची काय कारणे आहेत, म्हणजे 2-2 वर्ष का लागतात. माननीय अध्यक्ष महोदय, 3, राज्यात किती कामगार हॉस्पिटल आहेत, त्या कामगार हॉस्पिटलमध्ये पुरेशा यंत्रणा, वैद्यकीय उपकरणे आहेत का, ती चालू स्थितीत आहेत का. कारण महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की कामगार खात्याचे सगळे मेडिकल, ESICचे सगळे मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटल हे आपला आरोग्य विभाग चालवतं, बाकी देशात हे कामगार विभाग चालवतं. त्यामुळे या सगळ्या रुग्णालयामध्ये जी कर्मचाऱ्यांकरता आवश्यक ज्या गोष्टी आहेत ते सगळे यंत्र सामुग्री उपलब्ध आहे का, डॉक्टर उपलब्ध आहेत का. नंबर 4, नागपूर येथील कामगार महामंडळाच्या मेडिकल कॉलेज कधीपर्यंत आपण कार्यान्वित करू, कधीपर्यंत आपण प्रस्ताव पाठवू. माननीय अध्यक्ष महोदय, अजून एक वाईट स्थिती आली आहे. काल लोकमतने 2 बातम्या छापल्या. एक वाघमारे नावाचे एक चांगले पत्रकार, त्यांनी या 2 बातम्या छापल्या. माननीय अध्यक्ष महोदय, जवळपास 50 मशीन कामगार खात्याच्या याच्याकरता नागपुरात येऊन पडल्यात. 50च्या 50 एका खोलीत बंद आहेत. तर माझी अशी विनंती आहे, माननीय आरोग्यमंत्री फारच सेन्सिटिव्ह आहेत. मी जेव्हा डागाची बैठक लावली होती तेव्हा आरोग्यमंत्री न सांगता सकाळी त्या डागा हॉस्पिटलला गेले, सगळा परिसर त्यांनी पाहिला आणि त्यांनी व्यक्त केले की या दवाखान्याला पैशाची गरज आहे. त्यामुळे माझी कामगार मंत्र्यांना विनंती आहे की या 5 स्पेसिफिक प्रश्न आपण याचं उत्तर द्यावं आणि हे कॉलेज तात्काळ नागपुरात सुरू करण्याकरता जी काही प्रक्रिया करायची ती आपण करावी अशी विनंती. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रवीणजी दटके साहेबांनी ESICच्या मेडिकल कॉलेजसाठी नागपूरमध्ये जी काही प्रस्ताव झाला आहे त्या प्रस्तावाला विलंब होतोय आणि त्यामुळं एकूणच त्याच्यामधला करार आणि त्या कराराच्या बरोबर प्रत्यक्ष अंमलबजावणी कधीपर्यंत करणार आहात आणि त्याबद्दल आपली भूमिका काय, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला. खरं तर याच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे. आपण सांगितलं त्याप्रमाणे ESIC अंधेरीला जशा पद्धतीने मेडिकल कॉलेज आपलं सुरू झालं तशा पद्धतीने इथं होण्याबद्दल सुद्धा सकारात्मकता आपण दर्शवलेली आहे. फक्त याच्यामधली एक तांत्रिक बाब आहे की ज्या तांत्रिक बाबीबद्दल आम्ही संबंधित राज्य कामगार विमा मंडळाच्या दिल्ली ऑफिसला आम्ही एक मसुद्यामध्ये बदल करण्याबद्दलची एक विनंती केली. राज्य कामगार विमा योजनेतनं त्याबद्दलचं महामंडळाला कळवलं आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे आता राज्य कामगार विमा योजना जी रुग्णालय अंधेरी आहे त्याच्यामधलं जे काय आपण राज्य कामगार विमा महामंडळास हस्तांतरित केलं तेव्हा शासनाच्या कर्मचाऱ्यांचं डीम्ड डेप्युटेशन जे आहे
ते असताना वेतन न मिळणं व त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपावर जाणं, तसेच निवृत्ती वेतन मिळण्यास विलंब होऊन कर्मचारी उच्च न्यायालयात जावे लागणे अशा पद्धतीच्या घटना घडल्या. याच्यातली दुरुस्ती आणि त्याच्यामध्ये मसुद्यात बदल करावा आणि त्या पद्धतीने आपण त्याला मान्यता द्यावी, एवढ्याबद्दलचा मसुद्यातला बदल करून MOU करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि ते झालं की आम्ही सगळी मंडळी त्याला संमती देऊ. पहिला मुद्दा. आता दुसरा, त्याच्याबरोबर आपण दुसऱ्या 2 विषयावर विचारलं की आपल्याकडे आता जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीनं इथं आपण ESICच्या एकूण हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने काम चालतंय. माझी आपल्याला विनंती अशी आहे की यापूर्वीच्या ESICच्या एकूण कामकाजामध्ये जी काही थोडीशी दुर्लक्ष होतं, परंतु मी निश्चितपणाने सांगेन की आता गेल्या वर्षभरामध्ये गेल्या 10 वर्षात कोणी व्हिजिट दिल्या नसतील एवढ्या व्हिजिट आम्ही दिलेत. पेशंटची संख्या वाढवण्याबरोबर IP आपल्या हॉस्पिटलमध्येच दुरुस्त व्हायला पाहिजे. त्यासाठी ऑपरेशन थिएटरची आपण तिथं सुरुवात केली. आता नवीन आम्ही डायलिसिस युनिट तिथं आपण सुरू करायला लागलोय. बाकीच्या सगळ्या NICU बाकीच्या सगळ्या युनिटची सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं सुधारणा करतोय आणि त्याच्या माध्यमातून सगळी जी आपले हॉस्पिटल्स आहेत आणि आपल्या सगळ्या डिस्पेन्सरी आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांना राईट सर्व्हिसेस विशेषतः IP मिळण्याबद्दल आम्ही प्राधान्यक्रमानं काम करतोय. त्याच्याही पलीकडे जाऊन आता आम्ही हे जे सगळं काम करतोय त्याच्यामध्ये महात्मा फुले जीवनदायी योजना जी आपल्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे ही सगळ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही कंपल्सरी लागू केली की ज्याच्या माध्यमातून एवढी चांगली इन्फ्रास्ट्रक्चर केवळ IP पुरती नाही तर IPच्या बरोबरीनं जनरल लोकांना सुद्धा ती उपयोगाला यावी यासाठी त्याची सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट चांगले मिळायला लागले. आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे, कारण यापूर्वीचा ESICचा अनुभव तुमच्या इतकाच आम्हा सगळ्यांना होता, परंतु आता मात्र ज्या पद्धतीनं आम्ही गतीनं काम करतोय 20% पेशंट 25% पेशंटची संख्या वाढली आहे. आमचा अपेक्षित असं आहे की 25% नाही किमान 70% आम्ही गेलो पाहिजे तरच खऱ्या अर्थाने हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उपयोगाला येईल. एक आणखीन मुद्दा आपण सांगितला की नागपूरमध्ये काही मशिनरी खरेदी केलीत आणि त्या तशाच पडून आहेत. मला असं वाटतं की जर हे असं असेल तर आजच्या आज त्याची आम्ही चौकशी लावू आणि जे दोषी असतील त्या सगळ्यांच्यावरती कडक कारवाई करू, कारण शेवटी शासनाच्या तिथल्या यंत्रणांची ती जबाबदारी आहे. दुर्दैवानं आल्यानंतर त्या मटेरियलबद्दल ते जर काय काम करत नसतील तर त्याच्यातले जे दोषी असतील त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू.